एसटी बस प्रवासातील महत्त्वाचे स्थानक असलेला महाड बस स्थानक दरवर्षी पावसाळ्यात जलमय होत असते, त्यामुळे येथे काँक्रिटीकरणाचं काम करण्यात येत आहे. मात्र केवळ फक्त 1403 चौरस मीटर क्षेत्रामध्येच हे काम होणार आहे, त्यामुळे उर्वरित भागात पाणी साचणार आहे. आवश्यक असलेले काँक्रिटीकरण न झाल्यास पावसाळ्यात या भागात कमरेभर पाणी साचून तळी साचण्याची शक्यता प्रवासी वर्ग व्यक्त करत आहे. पाहूया येथील संभाव्य स्थितीचा आमचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी घेतलेला हा आढावा. नमस्कार, दैनिक सागर डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण उभे आहोत ऐतिहासिक महाडच्या ऐतिहासिक बस स्थानकावर आणि ह्या बस स्थानकाची किती दुरावस्था चालले, किती होत होती, किती झालेली आहे की याआधी आपण आपल्या दैनिक सागर डिजिटलच्या माध्यमातून आणि दैनिक सागर वृत्तपत्राच्या माध्यमातून वारंवार मांडलेली आहे. आता ती मांडत असताना गेल्या काही महिन्यापूर्वी या बस स्थानकाचा जो बाहेरचा भाग आहे तो भाग जो ज्या आपल्या बस स्थानकावर गाड्या उभ्या राहतात जाणाऱ्या त्या ठिकाणी अतिशय दुरावस्था झाली होती. मात्र त्यानंतर या स्थानकाची दुरावस्था झाल्यानंतर इथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट करायचं हे ठरवलं आणि त्याप्रमाणे इथं सुमारे 67 लाख GST सह 67 लाखाचा निधी हा MIDC मार्फत MIDCच्या फंडातून मंजूर झाला आणि तो मंजूर झाल्यानंतर या कामाचे उद्घाटनही इथले स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी काही महिन्यापूर्वीच केले. त्यानुसार हे काम सुरू झालं. अतिशय चांगलं काम सुरू झालं असं सर्वांचं म्हणणं आहे. पण हे काम जे झालेलं आहे ते अर्धवट स्थितीतच का होणार आहे आणि त्याच्या अर्धवट स्थितीत झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत ते आपल्याला आपण दाखवणार आहोत. तर हे बघा, पहिल्यांदा आपण जेवढं काम झालेलं आहे ते आपण तुम्हाला दाखवतोय. हा जो एरिया आहे तो 1403 स्क्वेअर मीटरचा हा एरिया आहे आणि त्या 1403 स्क्वेअर मीटरपर्यंत हे काम होणार आहे आणि हे काम फक्त ह्या भिंतीपर्यंतच होणार आहे. बघा, हे इमारत आहे एस टी स्टँडची, त्या भिंतीपर्यंत होणार आहे. त्यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहोत. आता ह्या कामाची खरी वस्तुस्थिती आपल्याला दाखवतो मी. आता हे काम बघा, हे किती उंच झालं आहे ते बघा. आता मी खाली चाललो आहे या ठिकाणी. आता गेल्यानंतर एस टी स्थानकाचा जो मधला भाग आहे तो भाग जवळजवळ 3 फूट खाली राहतोय. हा बघा, हा 3 फूट खाली राहतोय, हा 3 फूट खाली राहतोय आणि ह्या 3 फुटामध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर हे जे काम आहे सिमेंट कॉन्क्रीटचं ते हे एवढंच येणार आहे, हे पुढे येणार नाही. तर हा भाग आणि उर्वरित एस टी स्थानकाचा पुढचा भाग हे पूर्णपणे 3 ते 4 फूट पाणी पावसाळ्यात साचणार आहे. प्रवासी कसे येणार आणि एस टी कर्मचारी कसे येतील हा मोठा घन प्रश्न आहे. अगदी तुम्हाला सांगतो, इथं अधिकारी कर्मचारी बोलत नसले तरी त्यांच्या पण मनात हा खतखततोय प्रश्न की आम्ही कसे येणार, आम्ही कसे बसणार आणि काम कसं करणार. एका तर कर्मचाऱ्याने असं सांगितलं की गमबूट घालून आम्हाला यावं लागेल, अशी ही परिस्थिती आहे. आमचं म्हणणं एकच की काम करताना ते पूर्णपणे करायला पाहिजे आणि पूर्णपणे केलं तरच त्याचा फायदा होईल. विशेष म्हणजे सांगण्याचं, हे जे एस टी स्थानक आहे हे जुनं झालेलं आहे, जीर्ण झालेलं आहे. त्यासाठी नवीन बांधकाम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि ते काम जवळजवळ 60% काम होऊन ते अर्धवट स्थितीत आहे. हा खर्च करण्यापेक्षा त्या नवीन स्थानकावर खर्च करावा, जेणेकरून महाडकरांना नवीन स्थानक मिळेल. ही माफक अपेक्षा महाडकर आणि सर्व प्रवासी करीत आहेत. दैनिक सागरसाठी कॅमेरामन श्रीकांत पार्टेसह मनोज खांबे, रायगड. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.